रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 9 डिसेंबर 2025. आज आपण 39व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय सुरा सामल या गावातून. ज्या मंदिरात आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो त्या मंदिराच्या बरोबर समोरून जर आपण सरळ चालत गेलो तर एक डांबरी रोड लागतो. त्या डांबरी रोडने आपल्याला उजव्या बाजूला जायचंय. मंदिरापासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला बघा समोर आडवा डांबरी दिसतोय. त्याने आता आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. आज थंडी खूप जास्त आहे. सगळेजण कुडकुडत चाललेत रस्त्याने. आज थोडंसं आपण लवकरच निघालोय 6:45 वाजता. वातावरणामध्ये गारवा खूप जास्त आहे आज. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सरळ मार्गाने आपल्याला शिनोर पर्यंत मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 2 किलोमीटर आपण या डांबरी रस्त्याने मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चाय प्रसादी आणि बालभोगसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. तर त्याचा स्वीकार करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. पुढे आपल्याला हाच सरळ डांबरी रोड आहे. यांनीच आपल्याला आपली परिक्रमेतली वाटचाल चालू ठेवायची. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुरा सामल गावापासून साधारण 4.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपण शिनोर या गावातील आश्रमामध्ये चाय प्रसादी आणि बालभोग याचा स्वीकार केलेला आहे आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. आता पुढे बघितलं तर 2 रस्ते लागतात. एक उजव्या हाताला आणि एक डाव्या हाताला सरळ चाललेला रस्ता. तर आपल्याला सरळ जाणाऱ्या रस्त्याने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आलो की आपल्याला या ठिकाणी बघा एक वरतून पूल जातोय. तर त्याच्या खालून आपल्याला पलीकडे जायचंय. या ठिकाणी थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला गावाची कमान दिसते. या कमानीतून आपल्याला आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शिनोर गावात आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. या ठिकाणी जय श्रीराम ची कमान आहे या मंदिराची. तर या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचंय आणि आतमध्ये गेल्यानंतर सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डाव्या बाजूनी पण मार्ग जातो, पण मार्ग थोडासा खराब आहे, त्याच्यामुळे आपण या सरळ मार्गाने चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कमानीतून आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचं हे मार्केट आहे शिनोर गावाचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ आल्यानंतर या ठिकाणी आंबे माताचं मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ आंबे माता मंदिरापाशी आल्यानंतर या कमानीतून आपल्याला सरळ खाली जायचंय आणि सरळ मार्गाने गेल्यानंतर नर्मदा मैयाचा तट आपल्याला लागेल. या ठिकाणाहून आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिराच्या शेजारून डाव्या बाजूला एक पगदंडी मार्ग आहे. त्या पगदंडी मार्गाने आपल्याला आता नर्मदा मैयाच्या किनाऱ्याचा जो पगदंडी मार्ग आहे तिथपर्यंत जायचंय. आणि मग तिथून पुढे आपला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने अनुसया माता मंदिरापर्यंतचा पुढचा परिक्रमेतला टप्पा असेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आपल्याला दिवसभरातलं हे पहिल्यांदाच सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन होतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. नर्मदे हर. आता प्रश्न कधी असा पडतो आपल्याला की पूर्व बाजूनी तर नर्मदा मैयाचा उगम आहे, पण सूर्यदेव या ठिकाणी कसे? तर काही ठिकाणी काय होतं, नर्मदा मैयाचा प्रवाह गोल गोल नागमोडी वळणासारखा जातो. आता समोर गेल्यानंतर बघा नर्मदा मैयाचा प्रवाह पूर्वेकडे वळालेला आहे. त्यावेळेस नागमोडी वळण घेत ज्यावेळेस नर्मदा मैयाचा प्रवाह येतो त्यावेळेस सूर्यदेव आपल्याला नर्मदा मैयाच्या दक्षिण बाजूला दिसतात, पण तसं नाहीये. तर ते पूर्व बाजूलाच आहेत, फक्त नर्मदा मैयाचा प्रवाह थोडासा नागमोडी झालेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं आपल्याला नर्मदा मैयाचं सुंदर असं दर्शन नजर जाईल तिथपर्यंत होतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण सिनोरा या गावाच्या नर्मदा मैयाच्या उत्तर तटाला आहोत आणि दक्षिण तटाला जे पलीकडं मंदिर दिसतंय, थोडासा कळस दिसतोय मंदिराचा, ते सिसोदरा गाव आहे. दक्षिण तटावरून आपण सिसोदरा गावातून आलो होतो. ते सिसोदरा गाव पलीकडे आहे. आणि आता आपण नर्मदा मैयाच्या उत्तर तटावरून या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 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 रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे नर्मदे हर. या ठिकाणी बघा, आपण शिनोर मधून नर्मदा मैयाच्या तटाला ज्यावेळेस आपण सुरुवात झाली आपली, त्यावेळेसपासून आपल्याला हे या ठिकाणी एक झेंडा फडकताना दिसतो. त्या ठिकाणी मंदिर आहे. हे भंडारेश्वर म्हणून ठिकाण आहे. तर रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून नर्मदा मैयाचं सुंदरसं दर्शन होतंय आपल्याला. आणि आता आपण आहोत भंडारेश्वर महादेव मंदिरापाशी. या ठिकाणी सुंदर असं ठिकाण आहे भंडारेश्वर महादेव मंदिर आणि पातालेश्वर महादेव मंदिर. आपण त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊयात. भंडारेश्वर महादेव मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी नंदी महाराज आहेत. त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात. सुंदर असं भंडारेश्वर महादेव शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे. कोई विकास नाही. भंडारेश्वर महादेव मंदिराच्या शेजारीच पातालेश्वर महादेव मंदिर आहे. त्याचे आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि त्या मंदिराच्या समोरच कुबेरेश्वर महादेव मंदिर आहे. त्याचंही आपण दर्शन घेऊयात. या ठिकाणी बघा, नवग्रह स्थापित आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मंदिराच्या आतमध्येच बघा, या ठिकाणी नवग्रह स्थापित आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा, सुंदर अशा प्रतिमा आहेत. हे केतू महाराज, हे शनिदेव, या ठिकाणी राहुदेव, त्यानंतर या ठिकाणी गुरुदेव, सूर्यदेव, मंगलदेव, बुधदेव, शुक्रदेव आणि चंद्रदेव. सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये. आणि या ठिकाणी कुबेरेश्वर महाराजांचं मंदिर आहे. दुर्गा माता आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपल्याला या मंदिराच्या या पायऱ्यांवरून चढून वरती जायचंय, कारण खालून जो नर्मदा तटानी मार्ग आहे त्या मार्गामध्ये थोडेसे अडचणी तयार झालेल्या आहेत. या ठिकाणी पाण्याने वाहून गेलेला मार्ग आहे, त्याच्यामुळे हा वरून मार्ग काढलेला आहे. वरती आल्यानंतर अशा प्रकारचा हा सिमेंटचा मार्ग आहे. सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे. या ठिकाणी योगेश्वर कृषी हे जे आपल्याला नाव दिसतं सगळीकडं, स्वाध्याय परिवाराद्वारे संचालित आहे ते. आणि त्याचे जे संस्थापक आहेत श्री पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांनी या ठिकाणापासूनच साधना करून स्वाध्याय परिवाराची सुरुवात केली होती. आणि ठिकाणही खूप शांत आहे, आध्यात्मिक आहे, ऊर्जावान आहे. म्हणजे आतमध्ये बसून जर तुम्ही 5-10 मिनिटं साधना केली की ते तुम्हाला आपोआप जाणवेल की ऊर्जा आहे का नाही येते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि नवग्रह मंदिर जे होतं त्यातली प्रत्येक मूर्ती, प्रत्येक प्रतिमा ही त्या ग्रहाच्या सर्व कॅरेक्टर्सला घेऊन आलेली होती. म्हणजे त्या ग्रहाचं वाहन कोणतं आहे या सर्व गोष्टींची त्याच्यामध्ये छटा आपल्याला त्या मूर्तीमध्ये दिसली. खूप सुंदर असं मंदिर होतं तेही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती आल्यानंतर आपण या सरळ सिमेंटच्या मार्गाने मार्गस्थ आहोत आणि पुढे आपल्याला परत नर्मदा मैयाचा तट लागणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून पाठीमागं भंडारेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर या ठिकाणी साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर झाल्यावर आपल्याला एक बोर्ड लागलेला आहे की मां नर्मदा परिक्रमा मार्ग श्री सती अनुसया माता मंदिर जाने का मार्ग. तर या पगदंडीने आता आपल्याला पुन्हा
खाली उतरायचंय आणि नर्मदा मैयाच्या तटातटाने कदाचित आपली वाटचाल परत चालू होईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने आल्यानंतर बघा एवढ्या उंच आहे आपण आता नर्मदा मैयापासून आणि हा एवढा मार्ग कोरलेला आहे आणि पुढे जाऊन थोडासा अडचणीचा मार्ग आहे, त्याच्यामुळे हा वरतून मार्ग काढून दिलेला आहे. हो, सुंदर असं आपल्याला नर्मदा मैयाचं दृश्य या ठिकाणाहून दिसतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 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 अशा प्रकारचा हा आपला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानेच पण थोडासा उंचावरून मार्ग आहे. साधारण आपण 200 फूट वरती आता सध्या आहे नर्मदा मैयाच्या तटापासून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. भंडारेश्वर महादेव मंदिरातून साधारण 1 ते 1.25 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासींना चाय प्रसाद आणि बालभोगसाठी बोलवण्यात आलं होतं. तर त्या ठिकाणी आपण त्याचा स्वीकार करून आपल्या मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल खूप थंडी वाढली होती आणि आपल्या बरोबर जे सहपरिक्रमावासी आहेत त्यांनी फक्त घरून एकच शॉल घेऊन आलेले आहेत मोठी. त्यांना वाटलं त्या शॉलवरती भागेल, पण त्यापेक्षाही जास्त थंडी आज चालू झाली होती. आणि मग आम्ही परिक्रमेच्या वाटचालीत पुढे निघाल्यानंतर असं ठरवलं की आपण जे गाव लागेल त्या ठिकाणी जाऊन अजून काहीतरी घेऊयात. ते म्हटले नाही मी घेणार नाही. मग मी त्यांना म्हटलं की घेणार नाही तर मी घेऊन तुम्हाला गिफ्ट देतो. पण पुढे ज्यावेळेस आपण शिनोर गावाच्या कमानीतून आतमध्ये आलो तर त्या ठिकाणी एका दुकानातून आवाज आला त्यांना आणि आतमध्ये बोलवलं. तर त्यांना त्या ठिकाणी एक मोठी शॉल आणि एक बिस्किटचा पुडा अशी प्रसादी त्यांना त्या ठिकाणी मिळाली. त्यांच्या पाठोपाठ मलाही बोलवलं, मलाही मिळाली. मग त्यांची पण इच्छा पूर्ण झाली काहीतरी विकत घ्यायची आणि मी त्यांना देणार म्हटलं होतं. तर ती मला भेटलेली शाल मी त्यांना दिली आणि दोघांच्या इच्छा नर्मदा मैयाने पूर्ण करून घेतल्या. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमाग चाय प्रसादी घेऊन आल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते लागलेले आहेत. एक डावीकडे जातोय आणि एक उजवीकडे जातोय. तर त्यातल्या उजव्या मार्गाने आपल्याला आता नर्मदा मैयाच्या तटावरती जायचंय असं वाटतंय खाली. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आतमध्ये आल्यानंतर हे कंजेठ हा गाव आहे आणि या कंजेठ हा गावातून आपल्याला पुढून खाली नर्मदा मैयाच्या तटावरती उतरायचंय आणि तिथून आपला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने पुन्हा परिक्रमेतला प्रवास चालू होईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तिथून उजव्या बाजूला वळाल्यानंतर एक पुन्हा आपल्याला आडवा मार्ग लागलेला आहे. इथूनही आपल्याला उजव्या बाजूलाच मार्गस्थ व्हायचंय. पुढे आल्यानंतर या ठिकाणी कंजेठ हा गावाचं चौक आलेला आहे आणि या ठिकाणी एक मंदिर आहे माताजींचं. तर त्या मंदिराच्या तिथून आपल्याला शेजारी खेटूनच डाव्या बाजूने खाली उतरायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे हा मार्ग आहे खाली उतरायचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खाली उतरून आपण थोडंसं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन पुन्हा एकदा झालेलं आहे आणि तो आपला पगदंडी मार्ग आपल्याला पुन्हा भेटलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा आपला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने परिक्रमेतला प्रवास चालू झालेला आहे. खूप सुंदर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या तटातटाने आपण आज परिक्रमेतली वाटचाल करतोय. खूप आनंद आहे. नामस्मरणही सुंदर होतंय आणि परिसरही खूप छान आहे, शांत आहे. पण आता या ठिकाणी बघा समोर जाण्याचा मार्ग बंद आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी त्या झाडींमधनं वरती जायचंय. या ठिकाणी बघा हा पगदंडी मार्ग आता वरती चाललेला आहे. तर या पगदंडीने आपल्याला वरती जायचंय आणि मग पलीकडे पुन्हा नर्मदा मैयाच्या तटावरती कुठेतरी उतरायला जागा असेलच. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती आल्यानंतर सरळ आपल्याला हा मार्ग अंबाली गावापर्यंत नेणार आहे आणि अंबाली गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघा सरळ आपण या मार्गाने वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अंबाली गावाचा जो सिमेंटचा रस्ता आहे तो लागलेला आहे आणि अंबाली गावाचा चौकही लागलेला आहे आपल्याला. आपण आता या ठिकाणी थोडा वेळ आपण विश्रांती घेऊयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात. वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बालभोग आणि चायप्रसादीसाठी बोलवलंय. आपण या ठिकाणी थोडा वेळ थांबून त्याचा स्वीकार करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण खालून किनाऱ्यावरून आल्यानंतर वरती आल्यावर बघा ह्या गावाच्या मेन चौकातून आपल्याला उजव्या बाजूला जाण्यासाठी जो मार्ग लागलेला आहे त्या उजव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला वरती मार्गस्थ व्हायचंय. त्या ठिकाणी आपल्याला अनुसया माताजींचं मंदिर असेल तिथं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिवसभरातला आपला दुसरा अनुभव आलेला आहे. या ठिकाणी आम्ही तिघजण एकत्र परिक्रमा करतोय. नर्मदा मैयाने आमची गाठ घालून दिलेली आहे. गेले 6 दिवस झाले आम्ही एकत्र आहोत. तर या ठिकाणी जे बाबा आहेत आपल्या बरोबर त्यांची तुपाची वात कालच संपली होती आणि ते म्हणत होते की आता तुप वात मला कुठं मिळेल. तर आज या ठिकाणी आपण ज्यावेळेस नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून वरती चढून आलो या ठिकाणी अंबाली या गावामध्ये तर त्या ठिकाणी एक मैया आल्या होत्या त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये आणि त्यांनी एकच तुपाची वात राहिली होती शिल्लक त्यांच्याकडे पाकिट. तर ते पाकिट या बाबांना दिलेलं आहे. त्यांची इच्छा नर्मदा मैयाने पूर्ण केली. त्याचबरोबर जे मगाशी दाखवले ते सचिन येरवडेकर त्यांनी मला सॉक्स घे म्हणून 3-4 दिवस ते माझ्या मागे लागले होते. तर या ठिकाणी त्या मैयानी सॉक्सचा एक जोडही दिला, प्रत्येकाला दिला आणि त्या मैया रोज येत नाही या ठिकाणी वाटण्यासाठी. पण आजच नर्मदा मैयाचे जे परिक्रमावासी भक्त आहेत त्यांना काहीतरी द्यावं म्हणून त्या आल्या होत्या आणि ते आपल्या नशिबी आपल्या योगाने आलेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशीच कृपा नर्मदा मैयाची भक्तांवरती असते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. फक्त भक्तही त्या पद्धतीचे प्रामाणिक असावेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या या डांबरी रोडने आपण सरळ पुढे आल्यानंतर पुढे आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे. उजव्या बाजूला जर आपण गेलो तर अनुसया माता मंदिर आहे. त्या ठिकाणी आपल्याला दर्शन घेऊन परत बाहेर या ठिकाणी यायचंय आणि डाव्या बाजूला जायचंय संकर्षण महादेव मंदिराकडे. तर आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा परिसर आहे आणि या झाडांच्या पलीकडं मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. या ठिकाणी महासती अनुसया मातांचं मंदिर आहे. त्यांचं हे शक्तिपीठ आहे असं मानलं जातं. तर आपण आता आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊन येऊयात. या ठिकाणी परिक्रमावासींसाठी आश्रम आणि अन्नक्षेत्र सुद्धा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी मंदिर आहे. आपण दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन. खाली आल्यानंतर या ठिकाणी दत्तात्रय महाराजांची मूर्ती आहे. त्यांचं एक दर्शन घेऊयात. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण अनुसया माता मंदिरात दर्शन घेऊयात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या नर्मदे हर भैया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण अनुसया माता मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होत आहोत.